काही स्वरूपे पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठाकले, परब्रह्म उभे ठाकले. आणि म्हणून त्यानं जी सेवा केली, पुंडलिकानं काय केलं आणि वैकुंठ सोडून पांडुरंग का आला ते ऐका मंडळी. एकदा भजन करा सर्वजण, एकदा भजन करा. राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, हा राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाल. आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक. आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक. आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक. आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक. त्या काशी विश्वनाथाच्या मंदिरासमोर पुंडलिकाचे माता पिता दोघांची दृष्टी गेलेली, अंधत्व आलेलं, एकमेकाच्या खांद्यावर हात टाकलेला. दिवसभर भिक्षा मागावी, जे मिळेल ते खावं आणि मृत्यूची वाट पाहत जगावं. एक एक दिवस आयुष्यातला मावळत होतात. काशी विश्वनाथाला सकाळ दुपार संध्याकाळ दिवसातून 3 वेळा प्रणिपात करून त्या मातेनं या काळजातलं एक गुपित सांगावं. आईची माया कशी असते, आईचं काळीज कशाला म्हणायचं. लाता घातल्या होत्या, पाया पडायला गेली, लाथेनं उधळून दिली होती, पण दिवसातून 3 वेळा सांगायची त्या विश्वनाथाला, हे विश्वेश्वरा, डोळे मिटायच्या अगोदर 1 वेळा पोराची भेट घाल, 1 वेळा पुंडलिकाची भेट घाल, बस आनंदानं घेऊन जा. बघता बघता 6 महिन्याचा कालावधी निघून गेला आणि एके दिवशी पुंडलिकाची पत्नी पुंडलिकाला म्हणाली, का हो, कुठे असतील तुमचे आई वडील? पुंडलिक म्हणाला, कशाला त्यांची आठवण काढतेस, असतील कुठेतरी. नाही नाही, दारात पडून राहिले असते, कुत्र मांजर पाहत निदान घराची राखण तरी झाली असती, टाकल्या असत्या 2 भाकरी त्यांच्याकरता जादा. पुंडलिक म्हणाला, मग आणू का त्यांना शोधून? फार बरं होईल. पुंडलिक आई वडिलाच्या शोधासाठी निघाला. पुंडलिकाची बायको म्हणाली, मला एकटीला इथं करमणार नाही, मी तुमच्या सोबत येणार. वेडी आहेस, 6 महिने झाले, किती लांब गेलेत कुणास ठाऊक, कुठं भेटतात आणि कुठं नाही. तुला चालणं होणार नाही, तुझं नाजूक शरीर, तू घर सांभाळ, मी शोधून आणतो. पुंडलिकाच्या बायकोनं हट्ट धरला, वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी येणार. स्त्री हट्ट, बाल हट्ट, जोग हट्ट आणि राज हट्ट हे शास्त्राला आधारित असणारे हट्ट आहेत. त्यातला स्त्री हट्ट नाविलाज झाला पुंडलिकाचा. घेतलं पत्नीला सोबत, चालणं होणार नाही म्हणून खांद्यावर घेतलं.
आणि मुक्काम दर मुक्काम करत माता पित्यांचा शोध घेण्यासाठी पुंडलिक निघालेला आहे. रस्त्यानं प्रवास चालू असताना रस्त्याच्या बाजूला मोसंबीचा बाग होता. मोसंबी लागली होती. हिनं खांद्यावर बसल्या बसल्या मोसंबी पाहिली आणि पुंडलिकाला म्हणाली, भूक लागली, मोसंबीचा बाग आहे, 4 मोसंबी तरी आणा. रस्त्यावर झाडाखाली बायकोला बसवलं आणि बगीच्यामध्ये घुसला. मोसंबी तोडणार राखणदार उभा होता. ए खबरदार, झाडाला हात लावशील तर. पुंडलिक म्हणाला, का? ही बाग एका ऋषीची आहे, न विचारता मोसंबी तोडशील तर जळून भस्म होशील. पुंडलिक म्हणाला, असला कसला ऋषी आहे भस्म करणारा? त्या झोपडीमध्ये बसलाय, जाऊन बघ कसला आहे ते. पुंडलिक त्या झोपडीकडे निघाला. झोपडीच्या जवळ आला. 2-3 घाणेरड्या स्त्रिया, मलिन झालेलं त्यांचं शरीर त्यांच्याकडे पाहत नव्हतं. त्या झोपडीमध्ये घुसल्या आणि थोड्या वेळानं लगेच बाहेर आल्या. बाहेर येताना मात्र त्यांचं शरीर दैदिप्यमान झालं, दिव्य असं झालं. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. आत जाताना मी पाहिलं, यांचं शरीर मलिन होतं आणि बाहेर येताना एवढ्या दैदिप्यमान. हा काय प्रकार आहे? पुंडलिकानं त्यांना अडवलं, त्यांचं दर्शन घेतलं आणि विचारलं, माझ्या मातानो, तुम्ही आत जाताना मी तुम्हाला पाहिलं, तुमचं शरीर मलिन होतं, घाणेरडं होतं, तुमच्याकडं पाहत नव्हतं, आणि बाहेर येताना एवढ्या दैदिप्यमान झालात, एवढ्या दिव्य झालात. हा काय प्रकार आहे? त्यांनी बोलायला सुरुवात केली. पुंडलिका म्हटल्यावर चपापला. माझी कधी गाठ पडली नाही, कधी भेट झाली नाही, माझी ओळख नाही, माझं नाव कसं यांना ठाऊक? त्या म्हणतात, पुंडलिका, तू ज्या समजतोस त्या सामान्य स्त्रिया आम्ही नाही. या भूतलावर वाहणाऱ्या आम्ही पवित्र नद्या आहोत. ही गोदावरी, ही कावेरी, मी नर्मदा. तुझ्यासारखे पापी ज्या वेळेला आमच्या पात्रामध्ये स्नान करतात, त्या पापानं आम्ही मलिन होतो. मगाशी पाहिलंच तेवढ्या. आणि या झोपडीमध्ये जो महात्मा आहे, जो सत्पुरुष आहे, जो साधू आहे, याच्या दर्शनासाठी आम्ही येत असतो. याच्या चरणाचा स्पर्श झाल्याबरोबर पुन्हा पहिल्यासारख्या पावन होतो आणि आमच्या जागेवर निघून जातो. आम्ही दररोज याच्या दर्शनासाठी येत असतो. पुंडलिकाला वाटलं आपणही त्या साधूचं दर्शन घ्यावं, त्या महात्म्याच्या चरणाला स्पर्श करावा. झोपडीच्या जवळ आला तोपर्यंत झोपडीचा दरवाजा बंद झाला होता. दाराच्या फटीतनं पाहिलं, साधू काय करतो? आईचं डोकं एका मांडीवर, वडिलांचं डोकं एका मांडीवर, सेवा चालली होती. पुंडलिकानं हाक मारली, ओ महाराज, दार उघडा. आतनं प्रत्युत्तर आलं नाही. दुसरी हाक मारली, ओ ऋषी महाराज, दार उघडा. तरी आतनं आवाज आला नाही. तिसरी हाक मारली, महाराज, दार उघडा, मला तुमचं दर्शन घ्यायचं. आतनं आवाज आला, माता पित्याला घरातून हाकलून दिलंस, नालायका, तुझं तोंड बघायचं नाही मला, चालता हो इथून, नाहीतर शाप देईन. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक. आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक. आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे
आई बाप हे माझे दैवत. त्या ऋषी महाराजांनी सांगितलं, जन्मदात्या माता पित्यांना घरातून हाकलून दिलंस आणि पत्नीची सेवा करत बसलास. तुझं तोंड बघायची इच्छा नाही मला. चालता हो इथून, नाहीतर शाप देईन. त्या महात्म्याच्या मुखातून निघालेले ते जळजळीत शब्द, ते तपस्वी महात्म्याच्या मुखातून निघालेले अग्नीसारखे जळजळीत शब्द पुंडलिकाची दुर्बुद्धी जाळतच त्याच्या हृदयाला जाऊन भिडले आणि अंतःकरण हेलावलं. दर 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 अंगाला घाम आला, पश्चाताप झाला. माणसाच्या मनाचं परिवर्तन होतं मंडळी, पण त्याला उपदेश अधिकारी महात्म्याच्या मुखातून झाला पाहिजे. धरधरून घाम आला पुंडलिकाला आणि आईचं वात्सल्य जाग झालं. आई म्हणून किंकाळी मारली आणि जो पुंडलिक तिथनं निघाला त्याच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक. आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक. आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक. पुंडलिक निघाला, माता पित्याच्या शोधासाठी निघाला आणि त्या ऋषीच्या मुखातून निघालेले ते जळजळीत शब्द परिवर्तन झालं. आईचं वात्सल्य जाग झालं. आई म्हणून हाक मारली आणि जो धावत निघाला, रस्त्यावर झाडाखाली बायको वाट पाहत होती मोसंबीची. तेवढ्यात तिनं पळत निघालेल्या आपल्या नवऱ्याला पाहिलं, पुंडलिकाला, आणि जोर जोरात हाक मारली, ओ अहो कुणीकड निघालात? मी इथं आहे, खड्ड्यात जा तिकडं. तिथंच बायकोला सोडून दिलं आणि निघालात. रस्त्यामध्ये गाव लागलं की रडत रडत विचारायचा लोकांना, 6 महिने झाले, एक म्हातारा आणि एक म्हातारी, गुडघ्यापर्यंत धोतर, अंगामध्ये 12 बंदी, डोक्याला मुंडाचं, हातात काठी, अशा अशा रंगाचं लुगडं त्या म्हातारीच्या अंगावर. हे म्हातारा म्हातारीचं जोडपं पाहिलं का? लोक आठवण करायचे, हो भीक मागत आमच्या गावात फिरत होते, मारुतीच्या देवळामध्ये मुक्कामाला होते. 2 दिवस थांबले, पुढे निघून गेले. असा तपास काढत काढत निघाला. लोक सांगायचे भीक मागत फिरत होते म्हणून. अंतःकरणाला चटके बसायचे. असा तपास काढत काढत काशीमध्ये येऊन दाखल झाला. चुकलेलं लेकरू जसं आपल्या आईला हुडकत फिरतात, तसा त्या काशीमध्ये पुंडलिक सैरा वैरा फिरत असताना त्याच्या नजरेला हे विश्वनाथाच्या मंदिरासमोरचं म्हातारा म्हातारीचं जोडपं बघायला मिळालं. आई, बाबा, अरे माझे आई बाबा नाहीत, त्यांच्यासारखेच आहेत, दिसायला अगदी त्यांच्यासारखे, पण कुणीतरी आंधळे आहेत. माझ्या आईला आणि बाबांना दिसत. तेवढ्यात आईचा आवाज कानावर आला. आईचा आवाज कानावर आला आणि काय म्हणते पुंडलिकाची आई? काशी तीर्थावरी जरा कदर करा रे थोडी, काशी तीर्थावरी जरा कदर करा रे थोडी. कुणी द्या हो मला पैसा, कुणी द्या भाकरी, काशी तीर्थावरी. काशी तीर्थावरी जरा कदर करावो थोडी, काशी तीर्थावरी जरा कदर करावो थोडी. कुणी द्या हो मला पैसा, कुणी द्या भाकरी, काशी तीर्थावरी. काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनो, जरा आमचा आवाज कुणाला ऐकायला येतो का रे?
2 दिवसापासून उपवासी आहोत आम्ही. चलता देव पूजले नहीं पत्थरों से काम, जितने आत्मा पूजे उतने ही शालिग्राम. पत्थर पूजने से हर मिलता तो मैं पूजूं एक पहाड़, भली बिचारी चक्की बनी तो पिसकाए सब संसार. जिवंत परमेश्वर 2 दिवसापासून उपवासी आहे. पोटात आग पडली रे आमच्या. कुणाला दया येते का रे आमची. भूक लागता जीव तळमळतो, सांगू तुम्हाला कसा हो. पाण्यामधला मासा काढता तरफडतो तो जसा हो. पाण्यामधला मासा काढता तडपडतो तो तसा हो. पाण्यामधला मासा काढता तडपडतो तो तसा हो. दया येऊ द्या कुणाला या गरीबाची. दया येऊ द्या कुणाला या गरीबाची. या गरीबाची, या भिकाऱ्याची, या गरीबाची हो, या गरीबाची. देईल यश तो कामामध्ये, दया करील श्रीहरी. या काशी तीर्थावरी जरा कदर करा हो थोडी. या काशी तीर्थावरी जरा कदर करा हो थोडी. कुणी द्या हो मला पैसा, कुणी द्या भाकरी. या काशी तीर्थावरी. आईचा आवाज ऐकला, अंगावर शहारे उभा राहिले. पुंडलिकाच्या. पुंडलिका, अरे धिक्कार असो तुझा. आईला रस्त्यानं गाणे म्हणत भीक मागायला लावलीस नालायका. धिक्कार असो तुझा, धिक्कार असो. आईचा आवाज ऐकला, धावत आला आणि साष्टांग दंडवत घातला आणि आईच्या चरणाला कडकडून मिठी मारली. रडायला लागला. अश्रूनं अभिषेक केला आईच्या चरणाचा. पुंडलिकाचे आईवडील म्हणतात, कोण रे तू. 6 महिने या काशीमध्ये आम्ही आहोत. जेवला का म्हणून आमची कुणी विचारपूस केली नाही. आणि आज आमच्या भिकाऱ्याच्या पाया पडून रडणारा तू कोण आहेस. कुठल्या संकटात सापडलास बाळा. हे वेड्या, आम्ही भिकारी तुझी काय मदत करणार. आमच्या पोटी जन्माला आलेल्या आमच्या बाळानं आम्हाला लाथा घालून घरातनं हकलून दिलं. म्हणून या काशी विश्वनाथाच्या मंदिरासमोर भिक्षा मागून त्या मृत्यूची वाट पाहत एक दिवस घालवत आहोत. मृत्यूची वाट पाहत आम्ही जगत आहोत. आणि तू आमच्या पाया पडून रडतोस. काय दुःख आहे. कशासाठी रडतोस. काय दुःख असेल ते काशी विश्वेश्वराला सांग. विश्वनाथ तुझ्यावर दया करील. कुणाचा आहे सूट उठवण्यासाठी आई खाली वागली आणि हाताला हात लागला. मंडळी, पुंडलिकाचा हात हातात आला. स्पर्श झाल्याबरोबर रक्ताला ओळखलं. बाळा, पुंडलिका, किती आई श्रेष्ठ आहे. आई उठवलं, हृदयाशी धरलं. आईला बघायला आलास पोरा. तुझी आई कशी भीक मागते ते बघायला आलास. आई तसं बोलू नकोस ग, तसं बोलू नकोस. हृदयाचे धरलं, रस्त्यातून बाजूला आणलं, काकीतली झोळी काढली, भीक मागून जमा केलेले शिळ्या भाकरीचे तुकडे एक घास भरवायला लागली. पुंडलिक म्हणाला, आई बाबा आणखीन बोलले नाहीत, आणखीन रागातच आहेत का माझ्यावर. जा पायाला मिठी मार, वडील आहेत तुझे. साष्टांग दंडवत घातला वडिलांच्या चरणावर. बाबा चुकलं माझं. तुम्हाला घरातून लाथा घालून हाकलून देणारा नालायक पुंडलिक क्षमा मागण्यासाठी आलेला. एकदा पुंडलिका म्हणून हाक मारा. घरी असताना मारत होता. हृदयाशी धरलं बापानं. बस तुझी चूक झाली हे तुला कळलं ना. आई वडिलांची एवढीच इच्छा असते की त्याला पश्चाताप व्हावा, झालेल्या चुकीचा पश्चाताप व्हावा. लाथा घातल्या तरी आई वडील आपल्या बाळाला कधी शाप देत नाहीत. पुंडलिका, आई बाबा मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलोय. आणखीन काही लाथा घालायच्या शिल्लक आहेत का. आम्ही सुखी आहोत. बस
तुला एकदा भेटावाची इच्छा होती, काशी विश्वनाथानं भेट घातली. बहुत गई थोडी रही, आता घेऊन जायच्या भानगडीत पडू नकोस. त्या आठवणी पुन्हा येतील. तू मारलेलं हाकलून दिलेलं आम्ही विसरून गेलोय. त्या घरात गेल्यानंतर पुन्हा त्या आठवणी येतील. जा, आमचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. तुझी बायको, तुझी मुलं, तुझा संसार आनंदात राहा बाळा. आम्हाला घेऊन जायच्या भानगडीत पडू नकोस. का ग आई, समुद्रापेक्षा सखोल, आकाशापेक्षा विशाल असं आईचं अंतःकरण असतं ना. मग तुझ्या पुंडलिकाचा एवढासा गुन्हा तुझ्या पोटात मावत नाही का आई? समोर बसून जेवायला वाढणारी आई त्या घरात नाही, त्या घराचं स्मशान झालंय का आई? मी आजारी पडलो तर रात्रभर उशाला बसणारी आई त्या घरात नाही, त्या घराचं स्मशान झालंय का आई? मी घेऊन जाण्यासाठी आलो. आणि पुंडलिकानं आईला आणि वडिलांना खांद्यावर घेतलं. घरी जायचं नाही या आटेवर. आणि तीर्थयात्रा करत करत या दंडकारण्यामध्ये आला आणि आई वडिलाच्या सेवेला प्रारंभ केला. त्याची सेवा पाहून वैकुंठ सोडून हा वैकुंठ नायक पंढरीचा पांडुरंग भूतलावर आला. भीमेला आज्ञा केली, याला जरा तपासून बघ. वार्ता कळली श्रीहरीला, आज्ञा केली भीमेला, उठव या महापाप्याला. खळखळून आली भीमा, पण नच हलला नच बोलला, नच सोडले माता पित्याला. पाहून त्याच्या भक्तीला चंद्रासम वळसा देऊन निघून गेली पुंडलिकाला. तैपासून चंद्रभागा म्हणती तिजला. आणि म्हणून त्या चंद्रभागेमध्ये जो स्नान करील त्याच्या पिढ्यान पिढ्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच चंद्रभागेच्या तीरावर वैकुंठ सोडून हा वैकुंठ नायक आला आणि पुंडलिकाला हाक मारली, तुला भेटायला आलोय. पुंडलिकानं सांगितलं, तुला निमंत्रण पत्रिका पाठवली नव्हती, मी कामात आहे. आलास तर बरं झालं. एक वीट पडली होती, फेकली वीट, उभा राहा त्या विटेवर. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली विट. आणि म्हणून म्हटलेलं आहे, लाडक्या पुंडलिकासाठी, लाडक्या पुंडलिकासाठी थांबला देव बाळ बंटी, थांबला